नमस्कार। आज मी ओल्या शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे, ज्याला आमच्याकडे महाद्या सुद्धा म्हणतात। महाद्या बनवायला अगदी सोपं आहे। महाद्या बनवण्यासाठी आपल्याला ओले शेंगदाणे लागणार आहेत, पण जर तुमच्याकडे ओले शेंगदाणे नसतील, वाळलेले शेंगदाणे असतील तर ते शेंगदाणे 5 ते 7 तास भिजवून घ्यायचे। वाळलेले शेंगदाण्यापेक्षा ओले शेंगदाण्याचा महाद्या खूप छान लागतो, पण सध्याला माझ्याकडे ओले शेंगदाणे नाहीयेत, त्यामुळे वाळलेले शेंगदाणे मी 4-5 तास भिजवून घेतलेले आहेत। आता हे भिजवलेले शेंगदाणे खलबत्त्यात जाडसर कुटून घ्यायचे आहेत, मिक्सर मधून वाटून नाही घ्यायचे। मिक्सर मधून वाटून घेतलं की शेंगदाण्याची जी साल आहे ती बाजूला होऊन जाते, त्यामुळे मिक्सर मधून वाटून घेऊ नका, कुटूनच घ्या। व्हिडिओत दाखवले त्या पद्धतीने शेंगदाणे जाडसर कुटून घ्यायचे, एकदम बारीक कुटायची गरज नाही। कढई गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये जो तेलाचा चमचा असतो त्याचा 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडली की मग अर्धा चमचे जिरे घालायचे। जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये 5-6 कढीपत्त्याची पाने आणि 2 कांदे बारीक चिरून घालायचे। आणि जर तुम्हाला लांबच्या प्रवासासाठी महाद्या बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये कांदा डायरेक्ट टाकायचा आणि कांदा जर टाकला तर एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा चांगला लालसर होईपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायचा। अर्धवट कच्चा कांदा ठेवायचा नाही, चांगला लागत नाही। कांदा भाजायला थोडा वेळ लागतो, पण जर कांदा भाजून घेतला तर या महाद्याची चव दुपटीने वाढते। कांदा लवकर भाजण्यासाठी चिमूटभर मीठ घालायचं वरून। शेंगदाणे कुटण्यासाठी जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्येही वाटू शकता। फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटताना थोडेसे घेऊन वाटायचे, सर्व एकसाथ घ्यायचे नाहीत वाटण्यासाठी। मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे वाटताना एका वेळेला 2 ते 3 चमचे शेंगदाणे वाटण्यासाठी घ्यायचे आणि ते सुद्धा 2-2, 3-3 सेकंदाने मिक्सर चालू बंद करत वाटून घ्यायचं, म्हणजे त्याचा गिचका होणार नाही। कांदा चांगला लालसर भाजून झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण जे शेंगदाणे कुटून घेतलेले आहेत ते घालूया। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर गॅस एकदम मंद करायचा आणि शेंगदाणे आणि कांदा व्यवस्थित मिसळून घ्यायचा। काळा मसाला घातलेलाच महाद्या चांगला लागतो। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची घालू शकता, पण तशी चव येणार नाही। कांदा आणि शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित मिसळलेलं आहे। आता त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा काळा मसाला, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद घालायची। शेंगदाणे सुद्धा चवीला गोड असतात आणि कांदा सुद्धा भाजल्यानंतर गोडच लागतो, त्यामुळे जरा काळा मसाला जास्त टाकायचा। आणि जर तुम्ही खूप कमी तिखट खात असाल किंवा लहान मुलांना द्यायचा असेल तर अर्धा चमचा किंवा पाऊण चमचा तिखट टाकलं तरी चालेल। सगळे मसाले शेंगदाण्याबरोबर एकजीव व्हावे म्हणून त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं। जास्त पाणी शिंपडायची गरज नाही, ओंजळीने 2 ते 3 ओंजळी शिंपडायचं। महाद्या बनवताना आपण शेंगदाणे शिजवून घेत नाही, फक्त शेंगदाणे भिजवून घ्यायचे आहेत, त्यामुळे जास्त पाणी नाही टाकायचं आणि जास्त शिजवून घ्यायची गरज नाही। कढईवर झाकण ठेवून मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायची, त्यामुळे सगळे मसाले, कांदा आणि शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित एकजीव होतील। जास्त वेळ नाही ठेवायचा, फक्त 1 ते 2 मिनिटच ठेवायचं आणि त्याच्यात नंतर पाणी वगैरे काही टाकायचं नाही, फक्त थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकायची, बस महाद्या तयार। आणि याची चव जरा वाढवण्यासाठी याच्यामध्ये अर्धा चमचाभर लिंबाचा रस घातला तरी चालेल। गरम गरम वरण भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर महाद्या खूप छान लागतो। शेंगदाण्याचा महाद्या तयार झालेला आहे, पण मला एक सांगा, याला शेंगदाण्याचा महाद्याच का म्हणतात, शेंगदाण्याची चटणी का नाही म्हणत? जर तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। मुलांना सुद्धा तुम्ही डब्यामध्ये चपातीबरोबर महाद्या देऊ शकता। आपल्याकडची लोक ओले शेंगदाणे आले रे आले की त्याचा महाद्या बनवतात, म्हणजे बनवतातच। तुमच्याकडे बनतं का ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।